तुम्ही? अगं तू थांब ग, तुला माहित नाही आठवतंय का तू जेव्हा सुरुवातीला आली होतीस तेव्हा ते चांदोबा चांदोबा हे नाही 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 प्लीज 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 नको प्लीज. असं काय करताय? गाऊ द्या ना तिला. थांब, तुला नाही माहित, जरा थांब प्लीज. आता तर मी गाणारच, बघाच तुम्ही. ए बाय पारू नाही ना प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे ठीक आहे, तुमच्यासाठी म्हणून नाही गाते मी. आणि तसं बी ना स्वयंपाकघर आवरायचंय मला. पारू नाहीये ना गात, तर एक काम करूयात, आता ना मी छान एखादं गाणं गाते. नको 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 दामिनी काकू, तू नको गाऊस, मोहन काका आल्यावर गा. त्याची तू आवडती गायिका ना? आवडती आहे. हा, तर तू तेव्हा गा. ओके. मला असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतं बघा, आता तर मीच गायला पाहिजे. काय वाटतं मामा? येस येस, कम ऑन. कम ऑन आदित्य दादा. याड लागलंय ग, याड लागलंय ग, रंगलंय तुझ्यात याड लागलंय ग, वासयो सात येई कस्तुरीचा, चाखलंय वारकवाड लागलंय ग. पर्वती, तुझी कोण आहे? धनी, अहो सांगा की यांना. बायको. या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तुम्ही सगळ्यांनी यायचंय. नाही नाही, त्याची काहीच गरज नाही, सगळी व्यवस्था झालेली आहे. मी वाट बघते. हो, त्यांनाही सांगा. ठीक आहे, ओके. वहिनी, हा, मी ना विसरूनच गेले होते की आता गोकुळ अष्टमी आहे. मला सांगा, दरवर्षी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतो की नाही, तशी यावर्षी पण करणार आहोत का? हो, पण ह्या वर्षीची जरा वेगळी आणि स्पेशल असणार आहे. स्पेशल? स्पेशल म्हणजे विशेष. एवढं इंग्रजी येत नाही का? दामिनी, स्वतःला शिक्षिका समजते नाही, आणि हिला साधं इंग्रजी नाही येत. त्यापेक्षा मीच हुशार आहे. आई, म्हणजे स्पेशल नक्की काय असणार आहे? ते एक सरप्राईज आहे. मी आत्ता नाही सांगू शकत तुम्हाला, पण रात्री सगळ्यांना कळेलच. प्रिया, मी ना तुझ्यावर एक जबाबदारी टाकणार आहे. काय? आज जेव्हा संध्याकाळी रास खेळला जाईल तेव्हा आदित्यला कृष्णाच्या वेशात आणायचं. अरे वा, किती छान आयडिया आहे ही. आदित्य दादांना कृष्णाच्या रूपात खूप सुंदर दिसते. मी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारते. नक्की करेन मी हे. गुड. वहिनी, म्हणजे दही अंडी जशी आपण दरवर्षी फोडतो दारात आपल्या, तशी यावर्षी पण फोडणार का? की त्यात पण काही बदल आहेत? अर्थात असणार. दही अंडी फोडली जाणार. ठीक आहे, मग त्याचं जे काही डेकोरेशन असेल ते मी आणि दिशा करू, है ना? ठीक आहे. दामिनी, डेकोरेशन म्हणजे सजवणं, माहितीये ना? हे काय हो, एवढं मराठी तर येतच ना मला. डेकोरेशन म्हण. सॉरी, इंग्रजी. एवढं इंग्रजी तर येतच मला, हुशार आहे मी. गुड. ए सावित्री,
इथे. दामिनी मॅडम काही पाहिजे? नाही, मला काही नकोय. मला सांग, तुझी ती कामचुकार पारू कुठे आहे? आज कुठे भटकायला गेलीये? पारू किचन मध्ये असेल, काहीतरी काम करत असेल. अरे बाप रे, ती बाजू घेतेस ग सावित्री तिची. खरं तर तुझ्यामुळे जास्त शेप हारली ती, कळलं ना? ठीक आहे, जाऊ देत. हे घे, वहिनींनी हे पारूला द्यायला सांगितलंय. आणि हा, आजच्या रात्रीच्या कार्यक्रमात तिने हाच ड्रेस घालायचा असं सांगितलं. ओके, जा सांग तिला. दामिनी मॅडम, आओ, हा तर राधेचा ड्रेस आहे. पारू पारू कसा घालेल हा ड्रेस? हा तर राधेचा ड्रेस आहे, हा पारू कसं काय घालणार? मला वाटलं कृष्णाचा आहे आणि पारू मुलगा आहे. मुलगीच आहे ना ती, मग राधेचाच ड्रेस घालणार ना. हे बघे, वहिनींनी सांगितलंय तिला हा ड्रेस घालायला. त्यामुळे आज रात्री तिला हा ड्रेस घालून यायला सांगायचं. दामिनी मॅडम, अहो अहिल्या मॅडम, अहो कसं सांगतील? तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतेय का? हे बघ, वहिनींनी सांगितलंय की आज रात्री पारू राधा बनणार. वहिनींनी सांगितलेलं ऐकतेस की नाही तू? तसं नाही दामिनी मॅडम, राधेचा ड्रेस आणि अहिल्या मॅडम. तू अशी नाही ऐकली. तू एक काम कर, माझ्यासोबत वहिनींकडेच आहे. हा, मग तिथे तुला खरं खोटं सगळं समजेल, है ना? मग तेव्हा विश्वास बसेल. चालेल? हा, त्याआधी मला भूक लागली, काहीतरी खायला दे. चल देते. अगं चल. हो हो. बावळट.